नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती। तर आज आपण एकदम परफेक्ट असे तिळाचे लाडू बनवणार आहोत। एकदम खुसखुशीत, बिलकुल कडक न होणारे आणि चिकट न होणारे हे लाडू आहेत। परफेक्ट अशी रेसिपी दाखवली आहे, कुठेही स्किप न करता पूर्ण व्हिडिओ बघा। तर या ठिकाणी 1 वाटी तीळ घेतले मी। त्यानंतर ज्या वाटीने तीळ मोजून घेतले त्याच वाटीने गूळ घ्यायचे आपल्याला। बारीक करून गूळ घेतलेला आहे। 1 वाटीच्या थोडासा वरती घेतलाय, म्हणजे वाटी गच्च भरून। आणि त्याच वाटीने पाव वाटी शेंगदाणे घ्यायचेत आपल्याला आणि 1 चमचा तूप। आता आपण या ठिकाणी गॅसवरती कढई ठेवूयात। इथे मी शेंगदाणे भाजून घेते। मीडियम गॅसवरती शेंगदाणे भाजायचेत आपल्याला, एकसारखे खरपूस असे मस्त असे शेंगदाणे भाजून घ्यायचे। शेंगदाणे खूप जास्त नाही घालायचे, थोडेसे घालायचे, म्हणजे ते लाडूमध्ये खूप छान लागतात खायला। जर तुम्हाला शेंगदाणे नको असतील तर तुम्ही काजू बदाम घालू शकता याच्याऐवजी, तेवढ्याच क्वांटिटीमध्ये। बघा तुम्ही अशा पद्धतीची आपली शेंगदाण्याची साल निघते, म्हणजे आपले शेंगदाणे छान भाजल्या गेलेले आहेत। आपल्याला हे काढून थंड करून याची साल काढून घ्यायची आहे। हे शेंगदाणे आपले भाजलेत, मी आता याला काढून घेते एका बाजूला। आता त्याच कढईमध्ये तीळ भाजून घेणार आहोत आपण। मस्त असे तीळ भाजून घ्यायचेत एकसारखे। छान तीळ मीडियम गॅसवरच भाजायचेत आपल्याला। तडतडायला लागले की समजायचं तीळ ही आपले भाजलेले आहेत। मस्त असे तीळ फुगतात भाजले की, डबल होतात, मस्त लागतात तिळाचे लाडू। आपल्याकडे संक्रांत झाली की प्रत्येकाच्या घरी हळदी कुंकू केलं जातं। तर ह्या हळदी कुंकाला अशा पद्धतीचे लाडू बनवून बघा, तिळाचे खूप छान होतात। इथे तीळही आपले छान भाजून तयार आहेत। शेंगदाण्याची साल काढून घेतली आहे। हे आपल्याला शेंगदाणे असे थोडेसे जाडसर ठेवायचेत, खूप जास्त बारीक नाहीत करायचे। मी इथं खलबत्त्यामध्ये थोडेसे शेंगदाणे बारीक करून घेते असे जाडसर। तुम्ही मिक्सरलाही करू शकता, फक्त मिक्सरला खूप जास्त बारीक होतात, म्हणून आपण अशा पद्धतीने खलबत्त्यामध्ये बारीक केलेत बघा। मस्त असे आपले शेंगदाणेही जाडसर असे बारीक करून झालेले आहेत। तर कढईमध्ये आपण 1 चमचा तूप घालणार आहोत। 1 चमचा घालायचं तूप, खूप जास्त नाही घालायचं। तूप घातलं की लाडू आपले छान खुसखुशीत होतात। त्यानंतर इथे 1 वाटी भरून गच्च गूळ घेतलेला आहे, तो घालून घ्यायचा आहे। गूळ घेताना नेहमी बारीक करून घ्यायचा, म्हणजे मग तो व्यवस्थित मोजला जातो, म्हणजे मेजरमेंट व्यवस्थित येतं त्याचं। इथे 1 गच्च वाटी भरून घेतलेला आहे। आता आपण हा पूर्ण मीडियम गॅसवरती वितळून घेणार आहोत। आपल्याला याचा पाक करून घ्यायचा आहे। या ठिकाणी गॅसची फ्लेम बिलकुल आपल्याला फुल नाही करायची, मीडियम गॅसवरच करायचे आपल्याला। हे साधारण 5 मिनिटं लागतात हा पाक तयार व्हायला। इथे गुळाला पूर्ण असा फेस आलेला आहे। आता आपण एका वाटीमध्ये पाणी घेऊन पाक चेक करणार आहोत। बघा तुम्ही अशा पद्धतीने पाणी घेऊन आपण पाक चेक करायचा आहे। अशी गोळी तयार झालेली पाहिजे आपल्याला, अशा पद्धतीची। खूप कडकही नको आहे आपल्याला ही गोळी। खूप कडक झाली की लाडूही खूप कडक येतात, अशी हवी आहे। अशी पटकन तुटायला पाहिजे तोडली की, एकदम चिकट पण नको आहे। अशा पद्धतीची परफेक्ट अशी पाहिजे। मी दाखवल्याप्रमाणे आपल्याला अशी गोळी तयार व्हायला पाहिजे पाकाची, म्हणजे समजायचं की आपला पाक तयार झालेला आहे। आता आपण गॅस बंद करूयात आणि जे मिश्रण आपण तीळ आणि शेंगदाणे भाजून घेतलेले आहेत ते यामध्ये घालून घ्यायचेत आणि मिक्स करायचे। मस्त असं मिक्स करून घेऊयात। आता एका बाजूला मी आधीच गरम करायला पाणी ठेवलं होतं थोडंसं कढईमध्ये। आता आपल्याला ह्याचे पटपट लाडू बांधून घ्यायचेत। गरम असतानाच आपल्याला ह्याचे लाडू करायचेत। कढईमध्ये पाणी गरम करून घेतलेलं आहे बघा, आणि ही जी कढई आहे ती अशी ठेवायची वरती, जेणेकरून आपलं हे वरचं जे मिश्रण आहे ते थंड होणार नाही। आता हे खूप गरम आहे म्हणून मी असं चमच्याच्या साहाय्याने घेते। आधी आपण हाताला पाणी लावणार आहोत। तेल लावायचं नाही, तेल लावलं की खूप भाजतं हाताला।
पाणी लावूनच करायचे. अशा पद्धतीने छोटे छोटे लाडू करून घेते मी. तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल, तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडत असतील तर लाईक शेअर नक्की करा. बघा तुम्ही किती मस्त लाडू झालेला आहे, परफेक्ट असा. असेच सर्व लाडू करून घ्यायचे आहेत आपल्याला. जर तुमच्याकडे घरात कुणी असेल हेल्पला तर त्यांना घ्या, म्हणजे पटकन लाडू केल्या जातात. हे मिश्रण थंड व्हायच्या आधी व्यवस्थित लाडू आपले छान येतात. मग मस्त असे मी सगळे लाडू करून दाखवते तुम्हाला. बघा तुम्ही शेवटपर्यंत हे मिश्रण आपलं असंच गरम राहील. शेवटी थोडंसं कडक होतं पण लाडू बांधल्या जातात. अशा पद्धतीने जर तुम्ही पाणी ठेवलं खाली गरम तर परफेक्ट असे लाडू होतात. मस्त असे तिळाचे लाडू बघा, एकसारखे तुम्हाला ज्या साईजचे करायचे त्या साईजचे करून घ्या. बघा तुम्ही अगदी शेवटचा लाडूसुद्धा एकदम मस्त आलेला आहे. मी तुम्हाला सर्व लाडू करताना व्हिडिओ दाखवला आहे. म्हणजे कुठेही हे मिश्रण आपलं कडक झालेलं नाही आहे किंवा एकदम थंड झालं नाही. अशा पद्धतीचे लाडू करून बघा. खूप सोपी पद्धत आहे. एकदम परफेक्ट असे लाडू आपले तयार झालेले आहेत तिळाचे. अगदी शेवटचा लाडूसुद्धा तयार झालेला आहे आपला. बघा मस्त असा. तुम्ही सुद्धा अशा पद्धतीचे हळदी कुंकाला तिळाचे लाडू बनवून बघा, खूप मस्त होतात. मस्त असे आपले तिळाचे लाडू तयार झालेले. बिलकुल कडक नाहीत होत किंवा चिकट होत नाहीत, एकदम खुसखुशीत असे लाडू झालेले आहेत. बघू शकता तुम्ही. मस्त असे नक्की ट्राय करून बघा आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.